हाय नमस्कार. मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर चला आम्ही चाललेलो आहोत अहिल्यानगर इथे. तर माझी लहानी बहीण तिथंच राहते अहिल्यानगरमध्ये. तर काही अशी थोडी दुःखद घटना घडल्यामुळे तर आम्ही चाललेलो आहोत माझ्या बहिणीच्या तिथे अहिल्यानगर करंजी इथे. तर तिथं त्यांचं गाव आहे करंजी. तर तुम्हाला तर जे नगरकडचे आहेत तर त्यांना माहितीच असेल करंजी. तर आम्ही चाललेलो आहोत अर्जंटमध्ये. तर सकाळी लवकर निघालेलो होतो. तर पाहू शकताय तुम्ही आपला नाशिक सिन्नर हायवे रोड कसा आहे. तर रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे तर आम्ही सकाळी लवकर निघालो होतो प्रवासासाठी. तर पाहू शकतायत रस्त्याची कामं चालू असल्यामुळे खूप फजिती, थोडी लवकर पोहोचण्याचं थोडं अवघडच आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही त्यांच्या घरी पोहोचलं सगळं म्हणजे 10 दिवस झालेले होते. सगळं वयस्कार होते ते का म्हणजे सासरे त्यांचे. तर मग त्याच्यानंतरून आपल्या इकडे तर खूपच ऊन होतं. ऊन असल्यामुळे ते कार्यक्रम वगैरे झाला. आणि एवढं ऊन होतं अहिल्यानगर इकडे आपल्या इकडे तर खूपच. तर म्हटलं असं पाण्यातून मासा कसा पडतो बाजूला तगमग होती, तसंच होतं माझं पण. तर मग आम्ही तिथला कार्यक्रम वगैरे झाला. मस्त बहिणीच्या शेतात वगैरे थोडा फेरफटका मारला आणि म्हटलं चला डाळिंब वगैरे बघू मोठे झाले की नाही. पण अजून डाळिंबाचं खूप काही बाकी होतं, फवारण्या वगैरे. मग त्याच्यानंतरून म्हटलं थंड वातावरण वाटेल, पण कसलं काय. मग त्याच्यानंतरून आम्हाला रुद्रेश्वर इथे जायचं होतं. तर मिस्टरांना मी दरवेळेस बोलायचे रुद्रेश्वर माझं दर्शन बाकी, मी बरेच वेळा गेलेलो नाहीत आपण. तर मच्छिंद्रनाथ कानिफनाथ तर हे रोडवर असल्यामुळे येण्या जाण्याच्या तर माझं दरवेळेस मी जेव्हाही जातो आम्ही त्यावेळेस माझी कानिफनाथाची भेट नक्कीच होते. आणि आम्ही आवर्जून कानिफनाथाला जातो. तर मच्छिंद्रनाथ गडावर असल्यामुळे राहून जातात. तर मी लहान असायचे तर मी दरवर्षी म्हणजे माझ्या बाबाशी भांडण तांटा करून पोहायना फुलर बागाच्या जत्रेला यायचे. आणि कानिफनाथपासून मच्छिंद्रनाथाला आम्ही सगळ्या मुली माझी काकू घेऊन यायची. माझ्या काकूचं माहेरच सावरगाव असल्यामुळे तर आम्ही लहानपणी काकूसोबत यायचो. तर पायी आम्ही थेट मच्छिंद्रनाथावर पायी जायचो. कानिफनाथावरून खूप आम्हाला आनंद उत्सव वाटायचा. तर बऱ्याच दिवसानंतर मग माझ्या बहिणीसोबत गेलेली होते मी. तर हे रुद्रेश्वर मंदिर जे आहे माझ्या 3 नंबर काकाची मुलगी जी आहे तर सावरगावमध्येच दिलेली आहे. तर आमचं सावरगावमध्ये नातेवाईक सगळं असल्यामुळे तर आमचं जाणं येणं म्हणजे पहिल्यापासूनच आहे. आणि दुसरी गोष्ट, रुद्रेश्वर मंदिर आता सासरे आल्यामुळे थोडंसं म्हणजे जाणं येणं थोडं रुद्रेश्वरला झालं नव्हतं माझं. तर मग आम्ही तिथं जवळ गेलो होतो. तर मग मिस्टर बोलले चल म्हणे आज निवांत तर जाऊ. तर रुद्रेश्वर मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतले. इतकं प्रसन्न मंदिर, असं प्रसन्न वातावरण वाटलं आणि खूप भारी वाटलं दर्शन घेतल्यामुळे. तर मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, रुद्रेश्वर, मावठादेवी, भगवान बाबागड हे जे आहेत तर आपल्या अहिल्यानगर इथे जिल्हा अहिल्यानगर, तालुका पाथर्डी ह्या गावामध्ये मस्त असे देवाचे ठिकाणं आहेत. आणि आपलं म्हणजे ग्रामीण भाग थोडा येतोच, तिकडं पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे म्हणून आपल्या इकडे खूप जाणवत आहे. तर त्याच्यानंतरून मग आम्ही तिथं रुद्रेश्वरमध्ये असे लहान बाळांसाठी म्हणजे झोका बांधलेला होता. तर मस्त लेडीज बी खेळत होत्या. तर मिस्टरांना बोलले मला झोका खेळायचं आहे. तर मिस्टर बोलले जा बाई ये गी खेळून 2-3 झोके. तर गार सावली पण आहे म्हणे जाय. तर त्याच्यानंतरून झोका वगैरे खेळा. रुद्रेश्वरमध्ये शांत वातावरण, डोंगराळी भाग, खूप मस्त वातावरण वाटत होतं. पण गरम तर खूपच होत होतं. पाऊस म्हणजे ऊन असल्यामुळे गरमटपणा तर खूपच होता. मग त्याच्यानंतरून थोडासा झोका वगैरे खेळून झालं, दर्शनं वगैरे झाले. आणि दर्शन घेतल्यानंतरून मनाला एकदम शांत वातावरण वाटलं आणि खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि रुद्रेश्वर मंदिर त्या परिसर जो आहे तर हा रुद्रेश्वरमधलाच आहे. तर तिथून निघूसुद्धा वाटत नव्हतं. तर मग त्याच्यानंतरून रस वगैरे घेतला, थंड वाटलं थोडंसं. आणि त्याच्यानंतरून हे पाहू शकतात पूर्ण डोंगरच दिसत आहे तिथं. आणि त्याच्यानंतरून झाडाला पाल्याचा थेंबसुद्धा नाही. आणि ही आहे तर ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. तर ती खूप आगाऊच होती. तर आगाऊ म्हणजे खूपच आगाऊ आहे. तर आमची हशी मजाक तिचे काका करत होते, त्याच्यामुळं ती म्हणजे माझी पण घेत होती तिची पण. तर चालू होती आमची थोडी हशी मजाक. तर त्याच्यानंतरून मग मला जायचं होतं माझ्या मावशीच्या घरी. माझे काका जे आहेत तर माझे काका थोडे आजारी येतं तर तिकडं जायचं होतं. तर आम्ही तिथून पुढं कानिफनाथ रुद्रेश्वर इथं दर्शन घेतलं. त्याच्यानंतरून आम्ही कडा, आष्टी
लिमगाव म्हणून गाव आहे कडाष्टीपासून, तिथं गेलो तर ही आहे. तर ही माझी लहानी मावशी आहे. तर माझी मावशीचं तिथं शेतामध्ये काम चालू होतं, त्या बाया वगैरे लावल्या होत्या भुईमूग वगैरे काढण्यासाठी. तर मी गेल्याच्या नंतर मावशी बोलली की जाऊ दे, आज दुपारून काय आमचं काम वगैरे बंद. लेडीजला पण सांगितलं ज्या कामाला होत्या त्या उद्या काढू म्हणे. तर मावशी पण जाऊन देत नव्हती. मावशी म्हणे राय नको जाऊ. भाऊ पण बडबड करत होता ताई जाऊ नको जाऊ नको. पण आम्हाला अर्जंट आमच्या घरी यायचं होतं. पण मग नविलाजानी मग तिथून निघालो. तर आईचं म्हणणं नको जाऊ आजच्या दिवस राय, काय एवढी धावपळ करती, खूप सकाळी लवकर निघालात घरून, नको जाऊ राय थांब थोडंसं. मग काय मम्मीच्या घरी गेल्यावर तर काय तुम्हाला तर माहितीच आहे, माहेरी गेल्यावर कोणाला येऊ वाटतं लवकर, सासरी कोणालाच नाही. तर मग मस्त मम्मीच्या तिथं थांबले. मम्मीने रस वगैरे बनवला. मग मुक्कामी थांबल्यावर थोडंसं इकडून तिकडं तिकडून इकडं, हे कळाला उचल तिकडं मांड, काहीतरी खटपट चालू होती माझी. तर दरवेळेस गेलं ना तर मम्मीच्या त्यांच्या शेळ्याला करडं झालेलेच असतात, एकीला 2-3 2-3. पण आता उन्हाळा दिवस असल्यामुळं मम्मीच्या त्यांच्या शेळ्या पण खूप खराब झालेल्या आहे. पण मग त्या शेळ्यांना सारखं उचल इकडून तिकडं तिकडून इकडं. तर इकडून म्हणजे कसं आहे की वडील तर करतातच, कारण कसं आहे की माझे वडील थोडेसे अपंग असल्यामुळे मी थोडं गेल्यावर थोडं शेतीमध्ये, आम्ही चौघी बहिणी असल्यामुळे काम करतच असते मी. आम्ही चौघीपैकी कोणी गेलं ना तर शेतीमध्ये आम्ही काम करतो. की आता शेतकऱ्याच्या मुली म्हणल्यावर तर काम करावंच लागन. असं थोडी की आपल्या हाताला मेहंदी लागवून थोडी आपल्याला बसून थोडी म्हणजे वडील काम करतात तर आपण थोडी बसून राहणार येतं. तर मग थोडंफार गेल्यावर कुठं मोटर चालू करायची, कुठं धारे वगैरे धरायचे, कुठं म्हणजे शेतात थोडं हक्काने आम्ही गेल्यावर काम करत असतो. त्याच्यानंतर मग मम्मीच्या तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी मुक्काम केला आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी परत माझ्या बहिणीच्या इथं आलो, करंजी इथे. तर पाहू शकताय तुम्ही करंजी हावे रोड जो आहे, नगर हावे रोड. तर तिथं माझ्या बहिणीचं घर आहे नगर हावे रोडलाच, शेती वगैरे त्यांची. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या इथे ना आम्ही आलो. तर तिथं पलीकडच्या साईडची काय मी थोडासा व्हिडिओ वगैरे काढलेला नाही, कारण तिथं माणसं वगैरे खूप बसलेली होते आणि सगळे नातेवाईक आणि मोठे माणसं असल्यामुळे आपल्यापेक्षा. तर मला थोडी लाज वाटली, तर म्हटलं मी काही तिकडचा घेतला नाही, तर इथलाच घेतला थोडासा रोडवरचा, त्यांच्या हॉटेलच्या समोरचा. आणि पलीकडल्या साईडला पेट्रोल पंप पण आहे करंजीमध्ये तिथंच. आणि त्यांच्या इथली जी आहे तर नातेवाईकामधूनच तिथं काकू ज्या आहेत तर त्यांच्या शेतातलेच आंबे होते ते, तर त्या तिथं घेऊन बसलेल्या होत्या. माझी बहीण मला पाहिल्यामुळे ती पण इकडे येऊन बसलेली होती. ती म्हणे अक्का जाऊ दे चल घरी. तर मी येऊन ते खूप बोलत होते चला चला घरी, पण मी काही परत घरी गेले नाही. मला तर खूप गरम पण खूप होत होतं आणि म्हटलं नकोच आहे घरी, मी इकडंच थांबते. कारण आता मी म्हणजे असं मला लाज पण वाटली तिकडं जायची. तर त्याच्यानंतर मग त्या काकूशी मी बोलत होते. तर त्या काकूने मी जशी गाडीतून उतरले तशा पाहतच होत्या. तर म्हणल्या का गं, माझ्या बहिणीला लहान बहीण आहे माझी, तर तिला विचारत होत्या म्हणे का गं तुम्ही सारखेच तुमचे चेहरे दिसतात, तुम्ही बहिणी बहिणी का? तर ती म्हणे हो आम्ही बहिणी बहिणी. म्हणे ही मोठी का? तर म्हणे हो. तर आमची चालू होती. तर ज्यांच्या घरी म्हणजे लग्नाचे आहेत तर त्यांना प्रत्येकाला टेन्शन असतं. तर त्या काकू बोलत होत्या मुलगी असेल तर तुमच्या नातेवाईकामध्ये बघा काही, म्हणजे प्रत्येकाचं दुखणं हे प्रत्येकाला माहिती असतं. तर मग सांगत होत्या नोकरीवाल्याची परिस्थिती, पण सांगत होत्या शेतकरी लोकांची परिस्थिती. आणि एक वैशिष्ट्य असं असतं, शेती करणाऱ्याला असं वाटतं की नोकरीवाला पाहिजे, आणि नोकरीवाल्याला वाटतं की मी शेतीमध्ये गेलो, शेती बागायती केली आणि बंगला वगैरे बांधला तर माझं किती चांगलं राहील. कारण बघतानी डोळ्याला म्हणजे असं माणसाला आहे ना कुठंच सुख नसतं. नोकरीवाला जरी असला तिथं पण सुख नसतं, आणि शेतकरी असला तिथं सुख नसतं. पण जी करू शेतीमध्ये माणूस आबाद राहतं ना, ती करू शेतीमध्ये काही एवढा आबाद राहत नाही. नेहमी माणसाची धावपळच असते. तर त्याच्यानंतर हे पाहू शकताय तुम्ही, माझ्या बहिणीचा मुलगा इतका आगाऊ येतो, खूपच आगाऊ. एवढा हावे रोड चालू आहे आणि त्याची चालू आहे चिंचीला तर इतका भार आलेला आहे. आणि तो काठी घेऊन आला आहे चिंच झोडण्यासाठी. तो पण आईल्यानगरमध्येच राहिला आहे बहीण आणि मेव म्हणते. तर त्यांचं पण गावाकडे काही जाणं एवढं शक्यता होत नाही. पण मग ते आता म्हणजे असं काही दुःख झाल्यामुळे त्यांना जावं लागलं 7-8-10 दिवस तिकडं. तर ते पण असं लहानपण किती आगावी चिंचा पाडण्याचं काम चालू होतं त्याचं. तर मला म्हणत होता अक्का तू घेऊन जाय आणि मला पण दे.
तर आम्ही थोड्या चिंचा वगैरे पाडल्या, मी त्याला पण पाडून दिल्या, पण चिंचा काही राहिल्या नव्हत्या. चिंचा झोडून वगैरे त्यांनी विकायला नेलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग माझ्या 3 नंबर काकाची मुलगी जी आहे, तर त्या मुलीची मुलगी नेप्ती इथं राहायला आहे, म्हणजे त्यांचं गावच नेप्ती आहे खुद्द. तर मग आम्ही त्या पाहुण्यांचं तब्येत वगैरे ठीक नव्हती, तर परत आम्ही त्यांच्याकडं पण जायचं होतं भेटायला. मग आम्ही तिथं त्यांच्याकडे बघा, हे नेप्ती गाव आहे आणि ज्येष्ठ त्यांच्या एकदम बंगल्याच्या समोरचं वातावरण आहे, हिरवंगार असं सुंदर मस्त. तर त्याच्यानंतरून आम्ही तिथं थोडंसं बोललो बसलो, कारण कसं असतं आपण जेव्हाही गावाकडे जातो, आपलं जरी दुखत असलं किंवा आपला काही प्रॉब्लेम असला तर आपला प्रॉब्लेम बाजूला ठेवून सगळ्या नातेवाईकांचं दुखलं किंवा कोणाचं काही ऑपरेशन वगैरे झालं किंवा कोणाचं काही, आपल्याला सगळ्यांकडं भेटून यावं लागतं आणि जावंच लागतं गावाकडे गेल्यानंतर. तर त्याच्यानंतरून मग माझा उपवास होता, तर मिस्टर बोलले सकाळपासून तर काही खाल्लेलंच नसेल, तर म्हटलं चला मग तुला आहे ना म्हणे हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो. मी काही हॉटेलमध्ये मी बोलले त्यांना मला काही हॉटेलमध्ये घेऊन जाऊ नका, कारण आहे ना काय सांगायचं तुम्हाला, मिस्टर खूप भांडकुदळे आमचे, दिसतात तसे नसतात, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, खूप भांडखोर आहेत. तर मला म्हणे तुला हॉटेलमध्ये जेवायला न्यायचं, असं करायचं तसं करायची. माझी खूप मजा घेत होते ते, की तुला ना आज मंचुरियन सूप प्यायला द्यायचं आहे, अमकं करायचं आहे, म्हणजे मजा घेत होते सगळ्या रस्त्याने ते माझी, आम्ही दोघंच होतो. तर मी म्हटलं मला काही सूप वगैरे पाजू नका आणि मला आहे ना यायचं पण नाही, मी माझ्या मम्मीच्या तिथंच राहिले असते मस्त काही. तर मला म्हणत होते ऊन वगैरे गरमट वातावरण असल्यामुळे ते म्हणत होते तिथंच राह तू, असं तसं बोलत होते. तर काय सांगायचं तुम्हाला, परिस्थिती आमची असे भांडखोरा माणसं असतात. तर मग आम्ही त्या पुढं आल्यानंतर हॉटेल दिसलं, तिथं एका हॉटेलमध्ये थांबलो. तर ते नेहमी म्हणजे जाण्या येण्याच्या रस्त्यावरच हॉटेल येते आणि जेवण वगैरे तिथं खूप टेस्टी भेटतं. तर मग आम्ही तिथंच कधी बी जेवायचं असलं तर ह्याच हॉटेल आमचं फिक्स असतं. तर मग आम्ही तिथं जेवणं वगैरे केले आणि त्याच्यानंतरून मग रात्रीचे वाजलेले होते 9. तर मग जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतरून म्हटलं चला आता आमचं घर पण जवळ आलेलं आहे. तर माझे व्हिडिओ वगैरे आवडले तर लाईक वगैरे करत जा, व्हिडिओला लाईक फॉलो करत जा. तर आमचे चालू आहे तिथं जेवणं. तर जेवणं वगैरे झाले आता आमचे. तर आम्ही निघणार आहोत आता घरी. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय. आपल्याला परवडणार नाही. जेवणं वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही निघणार आहोत आमच्या घरी. तर एक शब्द 2-2 वेळा बोलले, या काही गोष्टी ॲडजस्ट करून काही हुकून चुकून राहू पण शकतात. जर पुढची असेल तर करून घेऊ आपण एक साईड. तर पण 14 रुपये कमीत कमी आपली CNG वगैरे नाही ना आपली डिझेल गाडी. आली नाही का माहिती तर पहिला तुम्हाला